सद्गुरुनाथ महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परात् परब्रह्म अखिलेश्वर परमात्मा ज्यांच्या असीम कृपेने आपण सर्व या ठिकाणी बसलेलो आहोत। आज समर्थ सद्गुरू श्री रामदासजी महाराज यांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण 7 दिवस परत या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे। कथा श्रवण केली आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कुठलीही कथेची पूर्तता ही काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही। ज्याप्रमाणे गावात एखादं मंदिर आहे आणि मंदिराला जर कळस नसेल तर ते मंदिर अपूर्ण मानले जाते, त्याप्रमाणे 1 दिवसाचा इक्का असो 2 दिवसाचा काही कुठलाही हा कार्यक्रम असो धार्मिक अथवा भागवत सप्ताह असो त्याची पूर्तता काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही। म्हणून आपण या ठिकाणी हरिभक्तपरायण श्री ठोंबरे महाराज यांच्या मुखातून सुंदर असं सुश्राव्य काल्याचं कीर्तन ऐकलेलं आहे। मला तुम्ही 7 दिवस ऐकलंच, तुम्हाला सर्वांना भूक लागली आहे, तुम्हाला काही जास्त सांगण्याची माझी इच्छा नाही आहे, पण महाराजांचा आदेश होता। रामदासजी महाराज आपण या ठिकाणी संतांची पुण्यतिथी साजरी करत आहे। सांसारिक जीवनामध्ये तुम्हाला सर्वांची दशक्रिया साजरी होते, आपण 13वी साजरी करतो। खूप जास्त अधिक जवळचा असेल तर त्याचा आपण वर्षश्राद्ध साजरा करतो, आणखी जवळचा असेल तर द्वितीय पुण्यस्मरण, तृतीय पुण्यस्मरण, चतुर्थ पुण्यस्मरण आपण त्याचं करतो। पण संतांच्या राज्यामध्ये संतांच्या जीवनामध्ये संत ज्या दिवशी जातात त्या तारखेला जातात, त्या तारखेला त्या दिवसाला पुण्यमय बनवून जातात, म्हणून संतांची पुण्यतिथी साजरी होत असते। आजच्या या तिथीला काहीच महत्व नव्हतं, पण समर्थ सद्गुरू श्री रामदासजी महाराज यांनी आपला देह गेले दिगंबर ईश्वर विभूती, आज त्यांनी आपला देह ठेवला आणि देह ठेवून संतांचं खरं जीवन असं असते की संत ही जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत जगत नसतात, आणि संत जेव्हा तुमच्या आमच्यातून निघून जातात तेव्हा संतांचं खरं जीवन आपल्यासाठी सुरू होत असते। तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वर्णो हो जन्म से मानव भले पर कर्म से हो देव तुम लघु मूर्ति भारत वर्ष की हो भव्य से ही भव्य तुम। आपण ज्या स्थानामध्ये बसलेला आहे हे स्थान काही साधारण स्थान नाही। रघुनाथ महाराज, रामदास महाराज, समर्थ सद्गुरू श्री पागलदास बाबा आणि सध्या असलेले श्री रामदासजी बाबा, आपण त्यांचं प्रेम त्यांचं जीवन पाहत आहे की 90 वर्षांचं त्यांचं वय झालेलं आहे। जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट घेती परोपकारे। संत हे कधीच स्वतःसाठी जगत नसतात, संत हे जगासाठी जगत असतात, आपल्या कल्याणासाठी जगत असतात। आणि संत जर आपल्या कल्याणासाठी जगतात, संत आपल्याला माणसासारखे दिसतात पण माणसासारखे नसतात। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य पिंपळणे निवासी संत निवडबाराय संतांचा परिचय देताना सद्गुरूंचा परिचय देताना छान लिहितात की तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोची हा परब्रह्म ठेवा। संत माणसांसारखे दिसतात पण ते माणसांसारखे नसतात, ते आपल्यामध्ये राहतात। आपल्यात असूनही समर्थांचं सद्गुरूंचं भजन, परमात्म्याचं भजन त्यांचं एकसारखं सुरू असते। आपण या ठिकाणी तुमचा काय अनुभव आहे मला माहित नाही, पण माझा मी तुम्हाला सर्वांनी सांगितलं की महाराजांसोबत राहत असताना 7 दिवसाचा जो अनुभव आला, आता 8 दिवस मी बोलून गेलो की एका संताकडे 1000 आईचं अंतःकरण असते। आपली एक आई 4 लेकरांना सांभाळते, एक संत हजारो नाही लाखो लेकरांना सांभाळत असते। म्हणून ऐसी कळवळ्याची जाते तरी लाभा बिन प्रीती
काहीही त्यांना लाभ नसतो, काही मोह नसतो. संत फक्त आपल्यावर प्रेम करत असतात. म्हणून आपणही सर्व भेदाभेद भ्रम अमंगळ सर्व भेद विसरून या ठिकाणी यावं, कथा कीर्तन श्रवण करावे. महाराजांचं वय 90 वर्षाचं झालं. निवृत्तीचा प्रवास महाराज करत आहे. म्हणून आपण कुठलंही राजकारण नाही अथवा धर्मही कारण नाही, कारण धर्म कारण नाही आहे, धर्म ही सेवा आहे. कुठलंही कारण नसता, कारण नाही करताना आपण महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला अगदी शुद्ध भाव ठेवून या ठिकाणी यावं. फार मोठा सुंदर चांगला या ठिकाणी आश्रम आहे, मोठी गादी आहे. त्या पवित्र ठिकाणाला, या पवित्र आश्रमाला आपण येत राहावं, आपल्या भेटी देत जाव्या. हीच तुम्हा सर्वांच्या चरणी निवेदन आहे. काही पागलदास बाबाची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होते आणि हा मुख्य या स्थानाचा उत्सव सावंगी आणि संतांना सुखरूप सुख प्राप्त असते. कारण संत आपला जीवन आपल्या समोर अनमोल ठेवून जात असतात. महाराजांची जर काही कमाई असेल तर त्यांच्या रूम मध्ये तुम्ही गेले, खोलीत गेले आणि तुम्ही पाहाल तर अनेक ग्रंथ त्या ठिकाणी दिसतील. ज्ञानेश्वर देखील, तुकाराम महाराज गाथा दिसेल, रामायण दिसेल आणि आयुर्वेदाचे ग्रंथ दिसतील. संत आपलं जीवन फक्त जगाच्या कल्याणासाठी झिजवत असतात. हो जन्मसे मानव घोडे परकर्मसे हो देवतम लघुमूर्ती भारतवर्ष की हो भव्य से ही भव्य तुम गरीब किसानों का सखा उत्सर्ग करके दुबना. महाराजांच्या चरणी नमस्कार करतो. हे रामदासजी सद्गुरु हे बाल देवाशिष करे आपको बार बार वंदना, बार बार वंदना, बार बार वंदना. आजचा पुण्यतिथीचा दिवस आहे. आजच्या दिवशी समर्थांनी महाराजांनी या ठिकाणी डेहा ठेवला म्हणून तुम्हा आम्हाला सर्वांना येण्याचा सुयोग या ठिकाणी आला. सालाबादाप्रमाणे दरवर्षी इथे उत्सव असते आणि नुसतं काल्याच्या दिवशी येणे, कथेत येणे आणि इथे येऊन चाललं जाणे हाच नियम न ठेवता कधी काळी मध्यकाळी येणे. 2 पिंपळ वृक्ष या ठिकाणी विराजमान आहे. एक आई आहे, एक पुत्र आहे. महाराजांनी दिलेली आपल्याला माहिती आहे. आपण इतरत्र सर्वत्र जात असतो. हा स्थानाचा महिमा आहे. स्थान महिमा असा आहे की अशा पवित्र स्थानामध्ये आल्यावर आपण घरी बसून एखाद्या अरण्यामध्ये बसून आपल्याला तप करायला जेवढा वेळ लागते, अशा ठिकाणी येऊन आपण 5 मिनिट जरी भजन केलं तर आपल्या नरजन्माचं मनुष्य जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. असे सद्गुरू श्री रामदासजी महाराज आणि दुसरे त्याच शब्दाच्या गादीवर असलेले स्थानपते समर्थ रामदासजी महाराज है ना. महाराज म्हणजे एक जामवंत आहे. सर्वांना सारखं प्रेम देतात, सर्वांना सारखं प्रेम करतात. बरंचसं काही संतांपासून आपल्याला शिकण्यासारखं असले. मीही शिकलो, तुम्ही शिका.